इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस 2025 प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नक्की काय स्कॅम झालेला आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार. खूप मुलांचं म्हणणं आहे, खूप पालकांचं म्हणणं आहे की स्कॅम झाले, तर नक्की काय प्रॉब्लेम झाले तुम्हाला मी सांगतो. तुम्ही जर मित्रांनो स्टेट मेरिट लिस्ट जर पाहिली तर त्यामध्ये तुम्हाला PCMचे जे मित्रांनो स्टुडंट आहेत त्यांचे मित्रांनो जे पर्सेंटाईल आहेत जे MST CT मध्ये ते खूप जास्त पाहायला मिळतात आणि मित्रांनो जे 12चे 10चे जे पर्सेंटाईल आहेत बोर्डचे ते मित्रांनो खूप कमी पाहायला मिळत आहेत. तर त्यामध्ये काय नक्की प्रॉब्लेम आहे चला तर आपण पाहूया. तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपला जो फर्स्ट टॉपर आहे ज्याला मित्रांनो 100 पर्सेंटाईल आहेत त्याला मित्रांनो HSC मध्ये 12च्या बोर्ड एक्झाममध्ये PCM मध्ये फक्त 51 पर्सेंटाईल आहेत. दुसरा टॉपर पाहूया त्याला पण मित्रांनो सेम तसं 100 पर्सेंटाईल आहेत मित्रांनो MST CT मध्ये आणि मित्रांनो HSCच्या बोर्ड एक्झाममध्ये PCMची पर्सेंटाईल आहेत 51 पर्सेंटाईल. अशा प्रकारे मित्रांनो म्हणजे पर्सेंटेज असतं मित्रांनो 12च्या बोर्डमध्ये आणि मित्रांनो CTला पर्सेंटाईल असतं बरोबर. मित्रांनो थर्ड टॉपर पाहू शकता त्याला पण मित्रांनो HSC मध्ये 67% आहेत म्हणजे PCMचे टोटल त्याची तेवढी होत आहे. लक्षात घ्या मुलांनो, अशा प्रकारे जर तुम्ही पाहिलं तर खूप मुलांच्या मनामध्ये डाऊट येते की जर CT मध्ये एवढे चांगले मार्क्स आहेत तर HSCच्या PCMचे पर्सेंटेज एवढे कमी कसं काय. तर मित्रांनो खूप मुलांचा डाऊट आहे यावरती. मित्रांनो ज्यावेळेस मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले गेले मित्रांनो यूट्यूबवरती खूप व्हायरल झाले त्यानंतर मित्रांनो CT सेलने एक मित्रांनो त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. म्हणजे CT सेलचं म्हणणं आहे की हा स्कॅम नाहीये. तर CT सेलने काय क्लॅरिफिकेशन केले तुम्हाला मी दाखवतो. CT सेलने त्यांच्या X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक पोस्ट केलेली आहे. त्यामध्ये मित्रांनो त्यांनी त्याचं एक आर्टिकल त्यांनी त्याचं अटॅच करून दिलेलं आहे. त्या आर्टिकल मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवरती डायरेक्टली दाखवत आहे, तुम्ही डाउनलोडही करू शकता. त्यांचं असं म्हणणं आहे की मुलं HSC बोर्डमध्ये SSC बोर्डमध्ये कमी फोकस करून CT वरती जास्त फोकस करतात, JEE वरती जास्त फोकस करतात. अशा प्रकारे त्यांनी मोठं आर्टिकल दिले. त्यांनी जास्त काय सांगितलं की 22 पैकी फक्त 8 जणांनी कॅप राऊंडला वगैरे त्यांनी अप्लाय केलेला आहे. अशा सर्व गोष्टी त्यांनी अनालिसिस म्हणजे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. परंतु आता हे किती मुलांना पटतंय हे मला माहिती नाही आहे. आता तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. माझा व्हिडिओ बनवण्याचा मोटिव्ह हाच होता की खूप मुलांचं म्हणणं होतं की हा स्कॅम आहे, परंतु CT सेलने नक्की काय क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे हे सांगण्याचा मित्रांनो मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.